नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सांगली जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी कडेगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक उपाध्ये यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। यावेळी रेशन दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनादरम्यान दुकानदारांनी जोरदार निदर्शने केले। जिल्हाध्यक्ष दीपक उपाध्ये म्हणाले, रेशन दुकानदार हा महसूल आणि पुरवठा विभागाचा मुख्य कणा असून शासन, प्रशासन आणि जनता यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे। मात्र मागील अनेक महिन्यांपासून धान्य वितरणात सातत्याने विविध अडचणी निर्माण होत आहेत। पुढील महिन्याचे धान्य महिना सुरू होण्यापूर्वीच दुकानांमध्ये पोहोचले पाहिजे। तसेच वेअरहाऊस व गोदामातून येणारे धान्य वजन करूनच दुकानात मिळाले पाहिजे। याशिवाय मे आणि जून महिन्याचे थकीत कमिशन त्वरित देण्यात यावे। तसेच सर्व रेशन दुकानदारांना इष्टांक वाढवून मिळावा या प्रमुख मागण्यांचा पुनरुच्चार करण्यात आलाय। या सर्व प्रलंबित मागण्या प्रशासनाने तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। दरम्यान तहसीलदार अजित शेलार यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदनातील मागण्यांबाबत चर्चा केली व वरिष्ठांकडे पाठपुरावा करून मागण्या मार्गी लावण्याचं आश्वासन दिले। तहसीलदारांच्या या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। आंदोलनात कडेगाव तालुकाध्यक्ष संजय देशमुख, माणिक शिंदे, सुनील पुणेकर, सूर्यकांत देसाई, पोपट शिंदे, महादेव गुरव, वैशाली गायकवाड, कमाल अत्तर, राहुल देशमुख व सचिन मुळीक यांच्यासह रेशन दुकानदार सहभागी झाले होते। गेल्या निवेदन दिलं, चर्चा केली, तर इथल्या कुठल्याही अधिकारी जबाबदारी घ्यायला तयार नाहीत। त्यामुळे DSO साहेबांनी जबाबदारी घ्यावी। DSO साहेबांनी आम्हाला पत्र आश्वासन द्यावं, आम्ही आंदोलन मागवतो। नाही आश्वासन घेतलं किंवा ती जबाबदारी कोण नाही घेतली तर आम्ही परत पुढचं आंदोलन मोठं होईल। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।